सिच्युएशन 5 नुसार आपल्याला एक क्विट कॉम्पिटिशन बनवायचं आहे. त्यासाठी जे लागणारं साहित्य जे आहे, ज्या फाईल्स आहेत त्या मी डेस्कटॉपवरती मिनिमाइज केलेल्या आहे टास्कबारवरती. सुरुवातीला एक वर्डची फाईल दिलेली आहे. या वर्डच्या फाईलमध्ये जे आहे एक फाईल बनवलेली आहे. यामध्ये वर्डची फाईल्स आहे MSAS ज्युनियर कॉलेजची. यामध्ये सर्व इन्व्हिटेशन लेटर जे आहेत सर्व बनवलेलं आहे. त्यानंतर आता ही फाईल मी मिनिमाइज करतो. त्यानंतर काही यामध्ये कॉन्टॅक्ट्स जे आहेत ते एक्सेलच्या फाईल्समध्ये मी इथं कॉन्टॅक्ट्स नावाची एक सीट जी आहे, कॉन्टॅक्ट्स नावाच्या सीटमध्ये सर्व जे काय आहेत हे कॉन्टॅक्ट्स मी इथे यामध्ये सेव्ह केलेले आहेत. त्यानंतर आता हे परत मी फाईल्स एक्सेलची मिनिमाइज करतो आणि वर्डची फाईल्स ओपन करतो. आता यामध्ये आपल्याला हे जे आहे या फाईल्समध्ये आपल्याला प्रत्येकाला इन्व्हिटेशन लेटर पाठवायचं त्याच्या कॉन्टॅक्टवरती जे एक्सेलच्या फाईलमध्ये सेव्ह केलेले आहेत त्यामध्ये. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला इथं मेलिंग्स टॅबमध्ये जावं लागेल. मेलिंग टॅबमध्ये गेल्यानंतर स्टार्ट मेल मर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं स्टेप बाय स्टेप मेल मर्ज वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथं मेल पाठवायचा आहे. त्यासाठी ईमेल मेसेजेसवरती क्लिक करून नेक्स्ट स्टार्ट डॉक्युमेंट. त्यानंतर करंट डॉक्युमेंटला द्यायचं म्हणून यूज द करंट डॉक्युमेंटवरतीच क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्ट सिलेक्ट रिसिप्ट आणि त्यानंतर आपण जे एक्सेलची जी फाईल बनवलेली आहे कॉन्टॅक्टची तिथून ब्राउज करून फाईल ॲड करून घ्यायची. त्यानंतर या ब्राउजवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स येईल. या डायलॉग बॉक्समध्ये आपला फाईल ज्या ठिकाणी सेव्ह आहे त्या ठिकाणी जायचं. आपली फाईल डेस्कटॉपवरती आहे म्हणून मी डेस्कटॉपवरती जातो. त्यानंतर सचिन फोल्डरमध्ये फाईल सेव्ह केलेली आहे. ओपन. यामध्ये आहे कॉन्टॅक्ट नावाची फाईल्स. कॉन्टॅक्ट नावाची फाईलवरती मी क्लिक करायला करतो. ओपन. आता यामध्ये सीट 1 वरती माझं टेक्स्ट आहे त्यामुळे मी सीट 1 वरती ओके करतो. आणि सीट 1 वरती नंतर जे आहे यामध्ये सर्व जे टेक्स्ट आहे नेम वगैरे ईमेल ॲड्रेस हे सर्व आहे त्यानंतर मी ओके करतो. ओके केल्यानंतर आपण इथं जे आहे तो आपला डिअरच्या काही ज्या ठिकाणी आपल्याला इथलं जे नावं घ्यायची आहेत त्या ठिकाणी आपण जाऊ क्लिक करू. त्या ठिकाणी स्पेस बार देतो. इथं मी जे आहे इन्सर्ट मर्ज फील्ड ॲड करून घेतो. पूर्ण नेम ॲड करायचं म्हणून नेमवरती क्लिक करून इन्सर्ट याला करतो क्लोज. आता बोल्ड वगैरे जर करायचे असतील तर काही थोडंफार सिलेक्ट करून होम टॅबवरती जाऊन बोल्ड करून घेतो. त्यानंतर इथं नेक्स्ट राईट युअर ईमेल लेटर याच्यावरती क्लिक करतो आणि त्यानंतर परत नेक्स्ट प्रिव्हिज आणि त्यानंतर नेक्स्ट कम्प्लीट द मर्ज. अशा प्रकारचे आहे प्रत्येक याच्यावरती इथे नाव आलेले आहेत. त्यानंतर आता मला मेसेजवर जे आहे ही ईमेल पाठवायची आहे प्रत्येकाला. जे इन्व्हिटेशन लेटर जे आहे या कॉन्टॅक्टमध्ये जेही काही सर्व लिस्ट असतील कॉन्टॅक्ट सेव्ह केले असतील आम्हाला प्रत्येकाच्या ईमेलवरती एक सेंड करायचे आहे. तरी परत मी मेलिंग टॅबमध्ये जातो. त्यानंतर फिनिश अँड मर्ज या पर्यायावरती क्लिक करून सेंड ईमेल मेसेजेसवरती क्लिक करतो आणि त्यानंतर इथं 2 मध्ये मी सिलेक्ट करतो ईमेल ID आणि इथं सब्जेक्ट टाकतो. मला जे टाकायचं आहे ते सब्जेक्ट आहे क्विज कॉम्पिटिशन लेटर इन्व्हिटेशन. आणि याला करतो मी नंतर ओके. आता यामध्ये जो आहे प्रत्येकाच्या ईमेल ॲड्रेसवरती एक जो आहे त्याला मेल हा गेलेला असेल. जेही आपले सर्व जे काय असतील इथं पहा लोड होत आहे. याच्यामध्ये जे आहे सर्व त्यात जे आहे जेवढे कॉन्टॅक्ट्स आहेत आपले यामध्ये एक्सेलच्या फाईलमध्ये सेव्ह केलेले जे आहेत इथं 5 कॉन्टॅक्ट जे आहे प्रत्येकाच्या ईमेलवरती तर जे आहे आपलं क्विज इन्व्हिटेशन लेटर सेंड झालेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे त्यानंतर आपल्याला पाहायचं आता की ज्या प्रकारचे क्विज जे बनवलेले आहेत ते आपल्याला पाहायचं किंवा कशा प्रकारचे जे आहे क्विज आहे क्वेश्चन जे राहतील कशा प्रकारे राहतील तर ते आपल्याला पाहायचे आहेत. तर त्यासाठी मी जे आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचा वापर करतो. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ओपन करणे सुरुवातीला स्टार्ट ऑल प्रोग्राम्स मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि यामध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट 2013 या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पॉवर पॉईंट ओपन होईल. यामध्ये मला ब्लँक प्रेझेंटेशन घ्यायचं आहे. मी या ब्लँक प्रेझेंटेशन वरती क्लिक करतो. जे आपल्याला ब्लँक एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे आहे पॉवर पॉईंट आपल्या समोर ओपन झालेला आहे. तर याच्या आधी
जे मला प्रेझेंटेशन बनवायचं आहे ते तुम्हाला मी दाखवून देतो. हे जे आहे स्लाइड आधी जे आहे प्रोग्राम मिनिमाइज करतो. इथं मी बनवलेला आहे टास्क बार वरती आहे क्विज कॉम्पिटिशन. तर पहा या प्रकारचं आपल्याला एक जे आहे क्वेश्चन जे आहे या प्रकारचे बनवायचे आहे. तर पहा या प्रकारचं सर्व जे काय बनवलेलं आहे. तर पहा हे कशा प्रकारे बनवलं मी परत आपल्याला एक ब्लँक जे आहे ब्लँक डॉक्युमेंट मध्ये ते बनवायचं आहे ब्लँक प्रेझेंटेशन बनवून. तर टास्क बार वरती जे मी पॉवर पॉईंट ओपन केलं त्याच्यावरती क्लिक करतो. सुरुवातीला तुम्ही जे टेक्स्ट वगैरे काही जे असेल सर्व डिलीट करून टाकतो. इथून डिलीट बटन प्रेस करून कीबोर्डवरून नंतर इन्सर्ट मधून जे आहे वर्ड आर्ट इथं मी जो मला लागेल तो वर्ड आर्ट घेतो आणि इथं कॉलेजचं नाव सुरुवातीला टाईप करतो. आता मला ज्या ठिकाणी ठेवायचं त्या ठिकाणी मी हे मूव्ह करेल. साईज वगैरे होम टॅबवरून इथं थोडी वाढायची साईज वगैरे वाढून घेईल. त्यानंतर आले मला इथे लिहायचं क्विज कॉम्पिटिशन. त्यासाठी मी आणखी एक वेगळ्या प्रकारचा वर्ड आर्ट घेतो. क्विज कॉम्पिटिशन या खाली मी इथं हे सेट मूव्ह करतो. त्यानंतर मला आणखी इथं एक प्रकारचा सेप्स घ्यायचा आहे. तुम्ही इन्सर्ट मधून सेप्स एखादा सेप्स घेतो मी यामधला. या स्टेप्सवरती मला काहीतरी टेक्स्ट लिहायचं आहे. त्यासाठी मी राईट क्लिक करतो आणि एडिट टेक्स्ट या ठिकाणी मला लिहायचं एंटर. आता थोडीफार सिलेक्ट करतो. एंटर जो टेक्स्ट लिहिला सिलेक्ट करतो पूर्ण. होम टॅबवर याची साईज वगैरे इथून वाढवून घेतो. थोडंफार बोल्ड वगैरे करतो. हे अशा प्रकारे झाली आपली पहिली स्लाइड. तर आणखी मला ब्लँक स्लाइड घ्यायची आहे. त्यासाठी मी इथून न्यू स्लाइड वरती क्लिक करून ब्लँक आणखी नवीन स्लाइड घेतो. या ठिकाणी मला घ्यायचं आहे इथं लिहायचं काहीतरी आणखी. तर इन्सर्ट म्हणून परत मी वर्ड आर्ट घेऊन टाईप करतो टेक्स्ट. साईज वगैरे होम टॅबवरून आपण याची साईज वगैरे वाढवून घेऊ. त्यानंतर परत मला इथं ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलची स्टेप्स घ्यायचे. त्यासाठी मी स्टेप्स मध्ये जाऊन परत स्टेप्स घेतो यामधले काहीतरी. त्याच्या राईट क्लिक करून मला एडिट टेक्स्ट लिहिली मी ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करून त्याची पूर्ण साईज वगैरे वाढवून घेईल. त्यानंतर बाजूला लिहायचं मला प्रॅक्टिकल. दुसरे आणखी मी एक स्टेप्स घेईल. परत राईट क्लिक करून एडिट इथे लिहिली मी प्रॅक्टिकल. याची पण साईज वगैरे वाढवून घेईल. तर या प्रकारची हे झालंय 2 नंबरची स्लाइड. आणखी मला एक तिसरी स्लाइड घ्यायची आहे. तसं मी परत न्यू स्लाइड मध्ये जाऊन ब्लँक स्लाइड घेतो. यामध्ये मला क्वेश्चन ऍड करायचा आहे. त्यासाठी मी जे आहेत क्वेश्चन ऑलरेडी बनवलेल्या टास्क बार वरती एक आपली फाईल्स आहे एक्सेलची. त्यामधून मी ती फाईल ओपन करतो. इथं आहे क्वेश्चन फाईल. क्वेश्चन आहे सर्व यामध्ये दिलेले. तर मला हेच क्वेश्चन त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर मी पहिला क्वेश्चन सिलेक्ट करतो. याला मी कॉपी करतो. इथून कॉपी केल्यानंतर परत हे फाईल मिनिमाइज करतो आणि पॉवर पॉईंट मध्ये आल्यानंतर पेस्ट स्पेशल वरती क्लिक करून पेस्ट लिंक मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट ऑब्जेक्ट देन ओके. पण या ठिकाणी तुम्हाला तोच क्वेश्चन आलेला दिसेल. हा क्वेश्चन मी मूव्ह करतो. ही साईज वगैरे थोडी आपण वाढवून घेऊ. हा झाला क्वेश्चन. त्यानंतर आपल्याला यामध्ये ऑप्शन जे आहेत ते सुद्धा ऍड करायचे आहेत. त्याचे जे आहेत राहतील ते. त्यासाठी परत मी टास्कबार वरती जे फाईल आहे क्वेश्चन ते घेतो आणि तिथे एक ऑप्शन परत त्याच प्रकारे कॉपी. परत त्याच प्रकारे पेस्ट स्पेशल पेस्ट लिंक आणि देन ओके. साईज वगैरे याची वाढवून घेऊ थोडी. परत ऑप्शन 2 पेस्ट स्पेशल पेस्ट लिंक ओके.
ऑप्शन 3 कॉपी पॉवर पॉइंट मध्ये, पेस्ट स्पेशल, पेस्ट लिंक. ओके, साईज वगैरे परत त्याची वाढवून घ्यायची. परत ऑप्शन 4 कॉपी, परत पॉवर पॉइंट मध्ये, पेस्ट स्पेशल, पेस्ट लिंक, देन ओके. परत त्याची साईज वगैरे थोडी वाढवून घ्यायची. तर या प्रकारचा हा झाला आपला यामध्ये क्वेश्चन. त्यानंतर आणखी आपल्याला एक स्लाइड घ्यायची आहे, ते घ्यायची आहे स्लाइड नंबर 4. परत मी एक ब्लँक स्लाइड ऍड करतो. यामध्ये मला घ्यायचं आहे कॉंग्रॅच्युलेशन लिहायचं मला या ठिकाणी. त्यासाठी मी इन्सर्ट मधून वर्ड आर्ट घेतो, तिथे एक टेक्स्ट लिहून ठेवतो कॉंग्रॅच्युलेशन. याची साईज वगैरे मी होम टॅबवरून इथे साईज वगैरे याची वाढवून घेतो, इन्क्रीज फॉन्ट साईज. आणखी मला एक परत स्लाइड घ्यायची 5 नंबर. परत मी न्यू स्लाइड, ब्लँक स्लाइड. यामध्ये मला लिहायचं आहे सॉरी. परत मी इन्सर्ट मध्ये वर्ड आर्ट, एखादा वर्ड आर्ट घेईल, इथे लिहायचं आहे सॉरी. परत सिलेक्ट करतो पूर्ण होम मध्ये, फॉन्ट, इन्क्रीज साईज, साईज थोडीफार वाढवून घेईल. तर या झाल्या अशा प्रकारच्या 5 स्लाइड. तर यामध्ये मला द्यायचं आहे या ठिकाणी जे आहे या 4 नंबरच्या स्लाइड वरती मला आणखी एखादा काहीतरी फोटो वगैरे इन्सर्ट करायच्यासाठी मी परत इन्सर्ट मध्ये जाऊन एखादा पिक्चर, या पिक्चर मध्ये मला एखादा फोटो वगैरे घ्यायचे आहेत काही. त्यासाठी मी ज्या ठिकाणी आहेत ते फोटोज त्या ठिकाणी डेस्कटॉप वरती आहेत, त्यामुळे डेस्कटॉप वरती क्लिक करतो. त्यानंतर ते आहेत सर्चिंग फोल्डर मध्ये, ते फोल्डर ओपन करेल. यामध्ये रेफरन्स मटेरियल ओपन. यामध्ये सर्व जे आहेत ते फाइल्स सर्व ते मी यामध्ये घेईन. कॉंग्रॅच्युलेशन. तर सर हे सर्व मी याची साईज वगैरे थोडी वाढवून घेईन. परत 5 नंबरच्या स्लाइड मध्ये सॉरी सर एखादा पिक्चर घेऊ आपण इन्सर्ट मधून, पिक्चर इकडे सॉरी सर पिक्चर इन्सर्ट. याची सुद्धा आपण साईज वगैरे थोडी वाढवून घेऊ. त्यानंतर आता आपल्याला परत आपण 3 नंबरच्या स्लाइड वरती येऊ, ज्या ठिकाणी आपला क्वेश्चन आहे. क्वेश्चन वगैरे आपण घेतल्यानंतर त्या ठिकाणी आता परत आपल्याला लिहायचं आहे पहिल्या स्लाइड वरती. तर पहिल्या स्लाइड वरती आपल्याला जे आहे इथे लिंकिंग द्यायची आहे फाईल्सला. तर पहिल्या स्लाइड वरती मला लिंक द्यायची आहे इथे एंटर साठी जे आहे. तर याला मला लिंक द्यायची 2 नंबरच्या स्लाइडची. त्यासाठी मी इन्सर्ट मध्ये जाऊन हायपर लिंक, प्लेस इन धिस आयटम. तर इथं स्लाइड 2 त्याला मी करतो ओके. त्यानंतर 2 नंबरच्या स्लाइड वरती मी आल्यानंतर इथं मला ऑब्जेक्टिव्हला लिंक द्यायची आहे. ऑब्जेक्टिव्ह वरती मी क्लिक करतो. त्यानंतर परत इन्सर्ट टॅब मधून हायपर लिंक, प्लेस इन धिस डॉक्युमेंट. आता मला 3ऱ्या डॉक्युमेंट वरती माझा क्वेश्चन आहे, त्यासाठी मी 3ऱ्या डॉक्युमेंटची याला लिंक देतो, स्लाइड 3 ओके. त्यानंतर ज्या ठिकाणी आपला क्वेश्चन आहे या ठिकाणी आपल्याला काही लिंकिंग करायची आहे. तर यामध्ये जे आपलं आन्सर असेल त्याला आपण त्या प्रकारची लिंक देऊ. जसं माउस जे आहे तर यामध्ये आपण हायपर लिंक मध्ये जाऊ. आता हे रॉंग आन्सर आहे, त्यासाठी मला रॉंग सॉरी जे आहे ते आहे 5 नंबरच्या स्लाइड वरती. त्यासाठी मला 5 नंबरच्या स्लाइडचं जे आहे हायपर लिंक देईल. परत कीबोर्डला सुद्धा रॉंग आन्सर आहे, त्यामुळे 5 नंबरच्या स्लाइडचं हायपर लिंक देईल. स्कॅनर सुद्धा रॉंग आन्सर, त्यामुळे सॉरी 5 नंबरच्या स्लाइडची हायपर लिंक देईल. नंतर ऑल द अबव हे जे आहे राईट आन्सर आहे, त्यामुळे मी याला हायपर लिंक मधून ज्या ठिकाणी आपल्या कॉंग्रॅच्युलेशनची स्लाइड आहे ते आहे 4 नंबरची. त्यासाठी मी याला 4 नंबरची स्लाइडची लिंक देईल. याला करतो मी ओके. तर पहा त्यानंतर हे जरा सर्व लिंकिंग त्यानंतर जे 4थ्या नंबरच्या स्लाइड वरती आहे या ठिकाणी सुद्धा मला काहीतरी ऍक्शन बटन घ्यायचं आहे. किंवा इन्सर्ट मधून ऍक्शन बटन घेतो मी.
याला मला लिंक द्यायची आहे. लिंक द्यायची मला यामध्ये कस्टम मधून 2 नंबरच्या स्लाइडची, कारण जो आहे क्विज जे आहे 2 नंबरच्या स्लाइड वरती, त्यामुळे ती 2 नंबरच्या स्लाइडची लिंक दिलेला मला ओके करून मला सुद्धा ओके कर. त्यानंतर 5 नंबर स्लाइड वरती जे आहे सॉरी जे आहे या ठिकाणी मला परत क्वेश्चनच्या जी लिंक द्यायची, त्यासाठी मी याला परत एखादा स्टेप्स घेईल, एखादा ऍक्शन बटन घेईल किंवा एखादा रेक्टँगल घेईल. याच्यावर राईट क्लिक करून मला याचा एडिट टेक्स्ट इथे लिहिल मी, क्लिक हिअर टू ट्राय अगेन. आता या स्टेप्सला मला लिंक द्यायची आहे, त्यासाठी मी हायपर लिंक इन्सर्ट मध्ये जाऊन हायपर लिंक, क्वेश्चन माझ्या 3 नंबर स्लाइड वरती आहे म्हणून तो स्लाइड घेऊन याला 3 नंबर स्लाइड 3 आणि याला ओके करेल. त्यानंतर आणखी मला इथून एक बटन द्यायचं आहे, त्यासाठी परत मी एक स्टेप्स मध्ये गेल्यानंतर एखादं बटन घेईल, होम बटन. तर यावरती मला जेव्हा मी होम बटन वरती येईल तेव्हा माझं जे आहे यामध्ये शो एंड झाला पाहिजे, तर सेम प्रकारे सेट करून ठेवेल. राईट क्लिक करून मी तर एडिट टेक्स्ट एंड शो टेक्स्ट लिहितो, त्यामध्ये ते सर्व सिलेक्ट करून याची साईज वगैरे वाढून घेईल. होम मधून साईज वगैरे थोडी वाढून घेईल याची. क्लिक करून ट्राय अगेन जे लिहिलेलं आहे याची सुद्धा थोडीफार साईज वगैरे वाढून घेईल, त्याला बोल्ड वगैरे करेल थोडंफार. त्यानंतर आपल्याला काही थीम्स वगैरे काही द्यायचे असतील तर ते आपण देऊ शकतो. जे आपल्या थीम्स वगैरे असतील ते द्यायचे ते आपण सुद्धा यामधून इथून थीम्स वगैरे जे एखादी लागले आपल्याला तर त्या प्रकारचे आपण थीम्स वगैरे त्याला ते अप्लाय करू शकतो. सर्व स्लाइडला थीम्स वगैरे आपण काही ना काही जे काय आपल्याला द्यायचं असेल ते आपण त्यामध्ये देऊ शकतो. तर आता हे जरा सर्व जे दिलेलं आहे आपण हे बनवले जे आहे प्रेझेंटेशन हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर पाहण्यासाठी आपल्याला स्लाइड शो मध्ये जाऊ, आपण फ्रॉम बिगिनिंगच घेऊ. फ्रॉम बिगिनिंग वरती क्लिक केल्यानंतर ओके स्लाइड शो दिसेल. एंटर क्विज ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिकल, तर आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आलेला आपल्या समोर, त्यामध्ये जे आन्सर असेल जे असतील त्या प्रत्येकीच्यावर क्लिक करून तो बघा. सॉरी ट्राय अगेन, परत क्वेश्चन आपल्या समोर 2 नंबर घेऊ, सॉरी ट्राय अगेन 3 नंबर घेऊ, आणखी सॉरी ट्राय अगेन. ऑल द अबोव जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा कॉंग्रॅच्युलेशन आपल्या समोर आलेलं आहे, म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. आणि त्यानंतर इथे एक बटन जे दिलेलं आहे या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर परत आपल्या समोर क्विज येईल, म्हणजे आपण परत क्विज सुरू करू शकतो. तर अशा प्रकारे जे आहे प्रेझेंटेशन. आता हा जो शो आहे मी एंड करेल राईट क्लिक करून एंड शो. तर हे जे आहे जे बनवून दाखवलं मी एक क्वेश्चनचं तेच आपलं जे आहे या प्रकारचं जे आहे हे असं जे आहे प्रेझेंटेशन आहे सर्व. अशा प्रकारे सर्व जे आहे मी सर्व यामध्ये क्वेश्चन वगैरे सेट केलेले आहे. तर हे आपल्याला बघायचे आता एक आपण हे पण एक वेळेस बघून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला परत स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग एक जे आहे पूर्ण आपण परत पाहणार आहे. MSAS ज्युनियर कॉलेज क्विज कॉम्पिटिशन. क्लिक हिअर टू स्टार्ट एक्झाम. आपण स्टार्ट करू एक्झाम. क्विज कॉम्पिटिशन ऑब्जेक्टिव्ह घेऊ आपण, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहे त्यामुळे आपण ऑब्जेक्टिव्ह घेऊ, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. पण यामध्ये क्वेश्चन वगैरे दिलेलं आहे जे असेल आपण त्यावरती क्लिक करा. जो आपण चुकीच्या याच्यावरती क्लिक केला तर सॉरी म्हणेल, परत ट्राय अगेन त्या स्लाइड वरती त्याच क्वेश्चन वरती आपण आपल्याला नेक्स्ट जायचं असेल नेक्स्ट बटन दिलेलं आहे, नेक्स्ट वरती जाऊ आपण. आणखी नेक्स्ट दिलेलं जायचं असेल नेक्स्ट वरती जा. अशा प्रकारचे जे आहे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर एखादं उत्तर आपण जर बरोबर जे असेल क्लिक केलं तर पहा कॉंग्रॅच्युलेशन आपल्या समोर येईल. त्यानंतर क्लिक हिअर टू नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती आपण क्लिक करून जे आहे तर नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण जाऊ. अशा प्रकारे सर्व जर आपल्याला वाटलं आपण हा 5 नंबरचा क्वेश्चन असं आपल्याला जर वाटलं की आपल्याला परत मागचा प्रश्न सोडवायचा प्रिव्ह्यूज वरती क्लिक करा. आपण परत मागच्या प्रश्नावरती समोर जायचं असेल तर नेक्स्ट, आणखी समोर जायचं असेल तर नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये सर्व क्वेश्चन जे दिलेले आहेत ते दिलेले आहे सर्व सेट केलेले. जर आपण चुकीच्या ऑप्शन वरती क्लिक केलं तर आपल्याला जे आहे
सॉरी म्हणेल, बरोबरच्या ऑप्शन मध्ये जर क्लिक केलं समजा आपण सर्व चेक करून पाहू इकडेच कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट आणखी समोर त्यासाठी आपण नेक्स्ट जाऊ आणखी नेक्स्ट. तशा प्रकारचे जे आहे आपलं जे आहे ते आहे प्रेझेंटेशन. तर यामध्ये एकूण टोटल दिलेले आहेत 15 क्वेश्चन दिलेले आहे. आता या ठिकाणी मी नेक्स्ट क्वेश्चन जे आहे नेक्स्ट दिलेलं नाहीये, कारण आपले जे आहेत 15 क्वेश्चन आहेत त्यासाठी मी डायरेक्ट प्रिव्हियस बटन दिलेलं आहे. नेक्स्ट जे आहे तर आपले क्वेश्चन 15 आहेत त्यामुळे नेक्स्ट बटन या ठिकाणी दिलेलं नाही. आपण प्रिव्हियस म्हटलं तर मागे येऊ शकतो 14व्या प्रश्नावरती आणि परत समोर त्यानंतर नेक्स्ट म्हटलं तर 15व्या याच्यावरती जाऊ शकतो. तर अशा प्रकारे मी आता शो जो आहे हा एंड करतो. एंड शो करण्यात राईट क्लिक करून जे आहे राईट क्लिक करून आम्हाला शो एंड करायचा आहे, त्यासाठी मी हा शो जो आहे पूर्ण एंड करून देतो. तर अशा प्रकारचं जे काय आहे ते आहे आपला प्रेझेंटेशन जे बनवलेलं आहे सर्व क्विज कॉम्पिटिशन जे आहे. आधी इन्व्हिटेशन लेटर साइन केले, त्यानंतर आपण जे आहे कॉम्पिटिशन कसं आहे ते आपण सर्व बघितलेलं आहे. तर अशा प्रकारचं जे काय सर्व आपण बनवू शकतो. ठीक आहे, नमस्कार.